बाळांनो, प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. आता अंशाला 1 न गुणून ज्या पद्धतीनं शिकवलेली गणित आहे त्या पद्धतीनं आपल्याला गणित सोडवायचे आहेत. अंशाला 1 न गुणलं 1 × 1 2 इन ब्रॅकेट 3x + 4y 1 × 1 2x - 3y 1/4 and 5 × 1 3x + 4y 2 × 1 2x - 3y 3/2. आता यातलं एक पुढं आणलं 1/2 हे इंटू 1/3x + 4y 1/5 इंटू 1/2x - 3y 1/4. आता पलीकडची रचना काय करतोय बघा. 5 इंटू 1/3x + 4y 2 इंटू 1/2x - 3y 3/2. हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक इक्वल आहे. हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक इक्वल आहे. लेट 1/3x + 4y is equal to a and 1/2x - 3y is equal to b. घेतल्यानंतर इक्वेशन काय झालं 1/2a plus 1/5b is equal to 1/4 and 5a minus 2b minus 3/2. अजून मी इक्वेशन नंबर 1, 2 दिलेला नाही. a वर गेला a/2 b/5 1/4 and 2 न भागलेलं आहे गुणलं 2 इन ब्रॅकेट 5a - 2b इज इक्वल टू -3. 5 दुनी 10a 4b बरोबर -3. इक्वेशन नंबर 2. दोन अपूर्णांकांची बेरीज छेद समान नाही. छेदांचा गुणाकार 5 दुनी 10 5a अधिक 2b 1/4. यानं भागले त्याने इकडं गुण यानं पहिल्यांदा वर जाऊन दे. a + 2b is equal to 1 × 10/4. 5a + 2b बे दोन्ही बे 5 म्हणजे 5/2 आलं. हिथं 4b आहे बघा. हिथं भागलंय त्याने इकडं गुणलं की -4b होणार आहे. 2 इन ब्रॅकेट 5a + 2b इज इक्वल टू 5. 5 दुनी 10a 2 दुनी 4b बरोबर 5 दुनी 10 नंबर 1. 4b जाईल म्हणजे ॲडिंग इक्वेशन 1 and 2. Adding equation 1 and 2
10a plus 4b is equal to 10. 10a minus 4b is equal to minus 3. 20a 10 मधून 3 गेलं 7. a ची किंमत किती येणार आहे 7/20. उत्तर आले का बघूया एक मिनिट. बरोबर. इथं भागाकाराचं पक्षांतर फक्त ह्या दोघांना गुणायचं आहे. ह्या 5ला गुणता येत नाही. ही 5 राहणार बाळांनो. बघा गणितात काय काय गडबड होती. 4b 5 आलं इथं किती आलं 2. a इज इक्वल टू बाय 20. a इज इक्वल टू 10/20. 1/10. 1/10 एच किंमत. आता आलेली किंमत इन इक्वेशन 1 आणि 2. 1 मध्ये किंमत भरूया. पुट a is equal to 1/10 in equation 1. 10a 4b is equal to 5. 10 into a 1/10. 10ला 10 गेलं 1. 5 4b is equal to 5 minus प्लसचं मायनस 4b is equal to 4. b is equal to 4ला या डिवायडेड बाय 4 आणि b is equal to 1. आता आपण घेतलेले किमती a ची किंमत 1/10. a is equal to 1/10 and b is equal to 1. ह्या किमती घेतलेल्या आहेत. Now 1/3x plus 4y is equal to a and 1/2x minus 3y is equal to b. ह्या किमती घेतलेल्या होत्या त्या किमती भरा. 1/3x plus 4y is equal to a. a ची किंमत 1/10. 1/2x minus 3y is equal to b. b ची किंमत 1/1 by invertendo. इन्व्हर्टेंडो काय होणार 3x plus 4y is equal to 10. इक्वेशन नंबर 1 2 3 4 आणि इथं 2x minus 3y is equal to 1 5. आता ही इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार बघा. बाय क्रॅमर्स रूलनं गणित सोडूया बाळांनो. 3x plus 4y is equal to 10. 2x minus 3y is equal to 1. d ची किंमत इथं x इथं y 3 2 4 3. दोघांचा गुणाकार पहिल्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार 4 × 2 3 त्रिक वजा 9 वजा 4 2 8 वजा 17. dx
एक्स पुढं आल्यानंतर इथं सीची किंमत, इथं वायची किंमत. सीची किंमत 10 1, वायची किंमत 4 वजा 3. पहिल्या कंसात 10 गुणिले वजा 3 वजा 4 गुणिले 1, 10 तिरक वजा 30 वजा 4 वजा 34. वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. dy इज इक्वल टू, इथं सीची किंमत आली, इथं एक्सची किंमत 3 2, एक्सची किंमत 3 2, सीची किंमत 10 1, 2 कंस, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. 3 वजा 10 2 20 वजा 17. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. बाय क्रॅमर्स रूल, x इज इक्वल टू dx बाय डी. dx वजा 34, डीची किंमत वजा 17. वजा वजांचा अधिक भागाकार असतो, 17 दुनी 34. y इज इक्वल टू dy बाय डी. dy वजा भागिले वजा वजांचा भागाकार अधिक, म्हणजे 2 1 उत्तर आले का बघायचं आपलं. व्यवस्थित बघून घ्या बाळांनो. क्रॅमर्स रूलनं गणित सोडवलं, 2 1 उत्तर व्यवस्थित आलेलं आहे.